शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही जे वारणा पीक म्हणलं जातं किंवा वाल पीक, तर या वाल पिकामध्ये जे आहे ते बेसल डोस जर हुडकीत असाल, तर बेसल डोसला जे आहे ते एकरी आपण नेमकं कोणते पोते वापरावेत व किती प्रमाणात वापरावेत, व सेंद्रियमध्ये जे की आज ज्या ठिकाणी शेणखत टाकलं नसेल, तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जे आहे ते आपल्याला असे कोणते बॅग टाकता येईल, जेणेकरून आपल्याला जे आहे ते सेंद्रिय जे घटक म्हणलं जातं, तर त्याची पूर्तता होईल. तर शेतकरी मित्रांनो, मी समाधान शेफ आपले या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे ते पहिल्यांदा हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघायचा, कारण अर्धा जर व्हिडिओ बघितला शेतकरी मित्रांनो, तर ती जी मी जी पोते सांगणार आहे, तर ते आपल्याला जे आहे ते क्वांटिटीमध्ये समजणार नाही शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला पहिलं पोतं घ्यायचं शेतकरी मित्रांनो, 20-20-0-13, जे की आपल्याला NPK मध्ये जे आहे ते ह्याच्यासोबत 20-20-0-13 सोबत शेतकरी मित्रांनो आपण जे वापरायचं आहे 10-26-26, हे एक NPK चं एक पोतं आपल्याला वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो. व ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरायचे 12-32-16, जे की आपले हे 3 पोते झाले शेतकरी मित्रांनो. 20-20-13 एक, 10-26-26 एक आणि 12-32-16 एक. हे 50 किलोमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे 3 पोते घ्यायचे आहेत, जे की आपल्याला NPKचं म्हणलं जातं, नत्रस पूरक पालाश, हे तिन्ही घटक आपल्याला जे आहे ती या सगळ्या ह्याच्यातून एकरीच्या हिशोबाने आपल्याला पूर्ण होते. व आपलं शेणखत राहतं, तर शेणखताची जी कमतरता असते शेतकरी मित्रांनो, तर ते आपण नेमकं कशानं भरून काढावी, व आपल्याला जे आहे ते पांढऱ्या मुळाची वाढ आणि जे आहे ते निमॅटोडचं जे प्रमाण येतं शेतकरी मित्रांनो, तर तेही आपलं कसं रोखलं जातं, किंवा निमॅटोडचं प्रमाण आहे ते शेतकरी मित्रांनो खूप जे आहे ते कमी रानामध्ये असतं. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला वापरायचं आहे जे की निंबोळी पेंड म्हणलं जातं. निंबोळी पेंड किंवा निंबोळी शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरायचं आहे. 2 पोते घ्यायचे आहेत. ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे वापरायचं आहे ते म्हणजे षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेडचं आपल्याला विराट ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणलं जातं, किंवा ह्याच्यासोबत हे विराट ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरायचं आहे. व ह्याच्यासह एकरी जे की आपल्याला शेतकरी मित्रांनो या विराट ऑर्गॅनिक मॅन्युअरची 50 किलोमध्ये पॅकिंग आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होईल. व ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते पहिल्यांदा जे की आपलं मुळ्याची जी पांढरी मूळ म्हणलं जातं, त्याचंही आपल्याला काम होईल. व आपल्याला जे आहे ते झिंक फेरस म्हणलं जातं, ज्याची कमतरता भासू नये, जे की आपल्याला आपल्या शेतामध्येच जे आहे ते मुळ्यापासून लांब पडलेलं असतं शेतकरी मित्रांनो. तर ही मायक्रोरायझा जे की मी सांगणार आहे, व्यायाम गोल्डी, जे की आपलं षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेडचं एक वापरायचं आहे, ज्यामुळे आपल्याला ही झिंक फेरसची जी कमतरता आहे शेतकरी मित्रांनो, ते आपल्या रानातूनच भरून निघेल. व आपल्याला पहिल्यांदा जे की पांढऱ्या मुळाची वाढ म्हणलं जातं, तर तेही आपल्याला होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली आपली जी बेसल डोस म्हणलं जाते. एकरी आपण ही जी पोते सांगितलेले आहेत, 10-26-26 एक, 12-32-16 एक, 20-20-13 एक, ही 3 पोते. व शेतकरी मित्रांनो ह्याच्यासोबत जे आपल्याला म्हणलं जातं की विराट ऑर्गॅनिक मॅन्युअर एक पोतं वापरायचं. ह्याच्यासोबत व्यायाम गोल्डी म्हणलं तर ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो व्यायाम गोल्ड जे की आपल्याला 10 किलोमध्ये वापरायचं आहे. व ह्याच्यासोबत निंबोळी पेंड आहे, निंबोळी पेंड आपल्याला 1-2 पोते. ही झाला एकरी सरासरी आपल्याला जी डोस, मग एकरी डोस आपल्याला या वारणा पिकामध्ये वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.